Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are studying a very interesting topic, that is difference between get and take. You all of know the meaning of get and take. मित्रांनो, गेट आणि टेक या दोन्हीचा मिनिंग आपणा सगळ्याला माहिती आहेच. गेट म्हणजे काय? घेणे किंवा मिळणे. टेक म्हणजे पण घेणे. दोन्हीचा मीनिंग मराठीमध्ये सेम आहे, परंतु गेट आणि टेक याचा वापर मात्र वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तो कसा होतो हेच आजच्या व्हिडिओ लेक्चर मधून आपण पाहणार आहोत. याचा गेटचा जर भूतकाळ केला पास्ट टेन्स तर काय होईल? गॉट. आणि टेकचा जर पास्ट टेन्स केला म्हणजे भूतकाळ केला तर टूक. गॉट म्हणजे घेतले किंवा मिळाले. टूक म्हणजे घेतले किंवा मिळाले. फॉर एक्झाम्पल, I got 5,000 रुपीज. म्हणजे मला 5,000 रुपये मिळाले किंवा मी घेतले. तर जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला दुसरा कोणीतरी देत असतो, दुसऱ्याकडून आपण ती घेतलेली असते किंवा दुसरा कोणीतरी आपल्याला तो देत असतो, त्यावेळेला गॉट. म्हणजे एखादी गोष्ट ही समोरच्याच्या मर्जीनं किंवा त्याच्या परमिशननं आपल्याला मिळालेली असते, त्यावेळेला गॉट घ्यायचं. आणि ज्या वेळेला एखादी वस्तू आपण स्वतःहून घेतो एखाद्याकडून, त्यावेळेला टूक घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, आय टूक 5,000 रुपीज म्हणजे आपण हे 5,000 रुपये जे आपल्याला मिळालेले आहेत ते समोरच्या परवानगीने मिळालेले असतील किंवा विदाऊट परवानगीनं पण मिळालेले असतील, म्हणजे आपण स्वतःहून ते घेतले असतील, तर त्यावेळेला टूक घ्यायचं. आता याचं एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं, समजा आपली कॉलेजची ट्रिप चालली आहे, महाबळेश्वरला म्हणूया किंवा गोव्याला म्हणूया, आणि आपण वडिलाकडे किंवा आपल्या पिताश्रीकडे पैसे मागतो की पप्पा पप्पा मला 10,000 रुपये द्या आणि मला माझी ट्रिप कॉलेजची चाललेली आहे त्याच्यासाठी लागायची आहे. जेव्हा त्यांनी खुशीनं ते 10,000 रुपये आपल्याला दिलेले असतात ट्रिपसाठी, त्यावेळेला आय गॉट 5,000 रुपीज फॉर ट्रिप पर्पज. ट्रिपच्या साठी म्हणजे आपल्याला वडिलांकडून मिळालेले ते. आणि जेव्हा आपण त्यांच्या नकळत कपाटातून ते 10,000 रुपये घेतलेले आहेत त्यांच्या परमिशनच्या विना आणि ते ट्रिपसाठी वापरणार आहोत, तर त्यावेळेला टूक घ्यायचं. किंवा आपण त्यांना विचारले आणि त्यांनी पण घे म्हटले, तर त्यावेळेला आपण स्वतःहून जाऊन त्या कपाटातून घेतलेले असतील किंवा त्यांच्या परमिशननं किंवा विदाऊट परमिशननं जर पैसे मिळाले असतील तर टूक. आणि ज्या वेळेला ते